जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सध्या उन्मेष पाटील ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दाखल साहेबांकडे कित्येक लोकांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत जळगावमध्ये आणि साहेब स्वतः त्यांच्याशी भेटलेत। फक्त आपली एक भूमिका लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे म्हणून ती उमेदवारी आम्ही थांबवली होती। तर त्याच्यामुळे शिवसेनेकडे उमेदवार आहेत। राहिला प्रश्न उन्मेष पाटलांचा, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल ते स्वतः तुम्हाला सांगतील। उन्मेष पाटीलच हे उमेदवार असतील की आणखी कोणी उमेदवार असणार आहे? कारण करण पवार यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। आपल्याला लवकरच तो विषय कळेल। हिंदी में जानना चाहेंगे उमेश पाटिल क्या सूचना में शामिल हो रहे हैं, क्या उनको आप थोड़ा उसमें इंतजार कीजिए, आपको सारा चीज ये ध्यान में आ जाएगा। आज बातचीत हुई था, आज उन्होंने उद्धव साहब से, संजय राउत साहब से मिल लिया है, उनसे कुछ बातें की है और आपको पता चलेगा जल्दी। सकारात्मक झाली चर्चा। संजय जी, जर उन्मेष पाटील हे जर शिवसेनेचे उमेदवार असतील तर याआधी ज्या सगळ्या बैठका झाल्या, ज्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या, काही संभाव्य नावं समोर आली, त्यांचं काय होणार? आम्ही सर्व निवडणूक लढणार आहोत ताकदीने। सगळे आपल्या सोबत आहेत, सगळे सोबत आहेत। उद्यापर्यंत निर्णय होईल पक्षप्रवेश बघूया। पक्षप्रवेश मुंबईला काय जळगावला होणार? मुंबईला। असे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या ठिकाणी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची चर्चा केलेली आहे। जळगावातून यंदा उन्मेष पाटलांचं तिकीट कापल्यानं ते नाराज होते आणि त्यामुळे ते ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे। उन्मेष पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत। कितने आए हैं और कितने आ रहे हैं, बीजेपी ने भी पूरी तरह दरवाजा नहीं खोला है। अगर दरवाजा हमारा खुल गया तो अंदर बैठने की जगह नहीं मिलेगी। इसलिए एक आधे वक्तव्यों को महत्व मत, बीजेपी में जाने वाला नहीं कोई। जळगावात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। उन्मेष पाटील हे ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत। त्यांचं यंदा तिकीट कापून स्मिता वाघ यांना तिकीट दिलं आणि त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते आणि या नाराजीच्या पार्श्वभूमीवरच आता ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान आता एक ब्रेकिंग न्यूज येते। उन्मेष पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। बावनकुळे यांच्याकडून फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। उन्मेष पाटील हे ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। ते ठाकरे गटात जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार उन्मेष पाटील यांची सध्या समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। बावनकुळे यांच्याकडून फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। बावनकुळेंच्या या सगळ्या मध्यस्थीला, या सगळ्या समजूत काढणीला यश येतं का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे।